नमस्कार मंडळी, तर आजच्या आपल्या गणेश विसर्जनच्या या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि मागच्या भागात तुम्ही जसं बघितलं त्याप्रमाणे आपण यावर्षी कोकणात आलो आहोत। यावेळी आपल्याकडे गणपती बाप्पाची वर्षावळ होती, त्यामुळे आपले सहकुटुंब सहपरिवार आपण गावी आहोत आणि आज आहे गौरी गणपती यांचं विसर्जन। आपल्या घरी गौरी येत नाही, पण विसर्जन गौरी गणपतीच्या दिवशीच होतं। आमचा गणपती कुठे बसेल? ज्ञानदीपचा गणपती आहे ना, तिथे बसणार। ज्ञानदीपचा? अरे नाही काका, मिळणार असं आपल्याला टाकून दिलं। तुम्ही असे या जरा, हे मोठे आहेत, मोठे आहे। हे बे इकडे पण जा, इकडे पण। मोरया ए असं या बाजूला ये, पुढल्या वर्षी लवकर या, साईडला। एक आरती नाही। हा हा घेते। एक त्याच्यामध्ये कापूस आहे, चप्पल घालायची नाही ना मम्मी, बाजूला हा थांबा, ए बाजूला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। अनेक गावाप्रमाणे आपल्या गावची ही प्रथा अशी आहे की सिंगल गणपती जात नाहीत, तर प्रत्येक वाडीचे गणपती एकत्र जातात। जसं की आपण सुरकरवाडीत राहतो, तर सुरकरवाडीतले सगळे गणपती आपले एकत्र निघणार। आणि विशेष म्हणजे इथे बँजो DJ वगैरे हा प्रकार नसतो, तर वाडीतली सगळी मंडळी एकत्र येऊन गणपती बाप्पाचे छान भजन गात, आरती गात गणपती बाप्पाचं विसर्जन करतात। किती बाप्पा चालले बघ, किती चालले? सगळे बाप्पा चालले ना, है ना? हा मोठा बाप्पा ना, पाठी बघ, पार्वती आई बघ, ती बघ। हा बाप्पाला घेऊन किती घरी आहे ना, मम्मी किती घरी घेऊन चालली ना वेगळी। चला आता स्कूलला जायचंय ना, घरी जाताना। किती बाप्पा म्हणजे मामा बसलाय, चालल्या बघ सगळ्या बघ। चला चला आपल्या बाप्पा, वेदू बोल, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया। समुद्र आणि नदी आपल्या गावातच आहे, अगदी आपल्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि तिथेच आपल्या बाप्पाचं विसर्जन होतं। समुद्रावर जाऊन सर्वांची मिळून एकच आरती होते, बट ते दृश्य जे बघण्यासारखं असतं ना, ओ माय गॉड, म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी असं दृश्य कधीही बघितलेलं नाही आहे। इतकं सुंदर दृश्य ते असतं, म्हणजे सूर्यास्त होत असतो आणि इथे छान बाप्पाची आरती चालू असते, समुद्रावरती छान असा वारा सुटलेला असतो आणि सर्व गणपती बाप्पा एका लाईनीत बसलेले असतात। इतकं सुंदर दृश्य असतं ना ते, तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहे ना जे कोकणाचं सौंदर्य वाढवतात, सिरियसली। या
मागे घ्या ते गुलाब जाते तिथे. जय देवी जय देवी जय चातुर्मुखी त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची आरती झालेली आहे आणि आता सर्वांच्या सुख समृद्धीसाठी आणि चूक माफीसाठी एकत्रित येऊन देवासमोर गाराणा घातला जाईल व त्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होईल. थोडा अधिक वेळ मिळाला म्हणून तो आपण आपल्या बाप्पासोबत क्वालिटी टाइम घालवला. गणपती बाप्पा मोरया. बघा खाली गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. मोरया. मूर्ती मोरया. मोरया. तर सर्व बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आपल्या बाप्पाचा पाट घेऊन येताना संकेत दिसतोय. बरं, या पाटावरती आपण ही माती घेऊन येतो थोडीफार बाप्पाची. ती का घेऊन येतात हे कोणी मला सांगेल का? जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये ह्याची माहिती द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. चला, बाप्पाचं विसर्जन करून आम्ही निघतच होतो तर अलीकडच्या साईडला आम्हाला हे सुंदर असं दृश्य दिसलं की जिथे बाप्पांना डोक्यावरती घेतलेलं आहे आणि सर्व एका लाईनीतून जात आहेत आणि भरपूर बाप्पा होते, पूर्ण लाईनच लागलेली. खूप खूप सुंदर वाटत होतं ते. असं वाटत होतं की काश मी तिथे त्या मुमेंटला असतो, बट थोडंसं लांब होतं कारण आपल्या गावखडी गावात 12 वाड्या आहेत. तर त्या साईडची जी लेन आहे रामेश्वरच्या साईडची, तर तिकडनं जे गणपती जातात ना ते अशा प्रकारे जातात. पुढच्या वर्षी आपण हे गणपती नक्की आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करण्याचा प्रयत्न करू. आणि हा पक्ष्यांचा सुंदरसा थवा हवेत उडताना दिसला. त्या मोमेंटला असं वाटलं की आपले गणपती बाप्पा घरी पोचले आता.